आपला स्टेप्स इन रिसर्च प्रोसेसचा क्वेश्चन चालू होता. त्यातले फर्स्ट 8 पॉईंट्स आपण बघितलेले आहेत. त्याचं डिस्कशन मी केलेलं आहे, एक्सप्लेन केलेले आहेत. लास्ट 4 पॉईंट्स रिमेनिंग आहेत. त्यातला प्रोसेसिंग ऑफ डेटा हा पॉईंट बघूया. प्रोसेसिंग ऑफ डेटा मीन्स डेटा इज कलेक्टेड ऑफ फॅक्ट्स फ्रॉम विच इन्फॉर्मेशन मे बी derived. It is an unprocessed collection of raw facts in a manner. जो तुमच्याकडे डेटा आहे प्रायमरी म्हणा किंवा सेकंडरी म्हणा, त्याच्यावर तो डेटा तुम्हाला मिळाला आहे तो अनप्रोसेस आहे. त्यातलं तुम्हाला जे हवं आहे, महत्त्वाचं आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम तुमच्याकडे असेल तर त्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड तुमच्याकडे डेटाचं क्लासिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे. कारण पूर्णतः डेटा तुम्ही घेऊ शकणार नाही. तुम्हाला फक्त प्रॉब्लेमचं सोल्युशनच फाइंड आउट करणं हा रिसर्च मागचा मेन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह असतो. सुटेबल फॉर कम्युनिकेशन, इंटरप्रिटेशन अँड प्रोसेसिंग. जो तुम्हाला डेटा असतो तो अनप्रोसेस असतो, त्याच्यावर इंटरप्रिटेशन अँड प्रोसेसिंग होणं हे मस्ट आहे. डेटा प्रोसेसिंग इज द प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, थ्रू विच फॅक्ट्स अँड फिगर्स आर कलेक्टेड. वस्तुस्थिती आणि आकडेवारी गोळा केली जाते. असाइन मिनिंग, कम्युनिकेटेड टू अदर्स अँड रिटेन फॉर फ्युचर यूज. कम्युनिकेट केलं जातं लोकांशी आणि तो जो डेटा असेल तो फ्युचर यूजसाठी कलेक्ट केला जातो. It involves series of actions that convert data into useful information. Precisely, data processing converts data into knowledge or information. Processing of data involves editing, coding, classification and tabulation. Next आहे बघा 10वा पॉईंट, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. ॲनालिसिस म्हणजेच काय? परीक्षण करणं. अँड जो तुम्हाला डेटा मिळतो आहे तो समजून घेऊन प्रॉपरली इट प्रोसेस ऑफ इंटरप्रिटिंग द डेटा फ्रॉम इज डेटा इंटरप्रिटेशन. Analysis of data is next to data collection. For such analysis, processing of data and logical arrangement of data required. जो तुम्हाला डेटा मिळालेला आहे त्याचे ॲनालिसिस करून लॉजिकल म्हणजेच काय तर्कशास्त्र वापरून तो अरेंज केला पाहिजे. सच प्रोसेसिंग इन्क्लूड, त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं ॲनालिसिसमध्ये? तर कोडिंग, एडिटिंग, टॅब्युलेशन अँड देन ड्रॉइंग स्टॅटिस्टिकल इन्फरन्सेस. डेटा अरेंज लॉजिकली फॅसिलिटेट इझी अँड क्विक ॲनालिसिस फॉर ड्रॉइंग कन्क्लुजन. तुमचा जर डेटा लॉजिकली अरेंज झाला असेल तर तो इझी पडतो, त्याचं क्विक परीक्षण केलं जातं आणि कन्क्लुजन ड्रॉ केले जातात. यूज ऑफ कम्प्युटर इज पॉसिबल फॉर टॅब्युलेशन ऑफ डेटा अँड ऑल्सो फॉर ॲनालिसिस द डेटा. आफ्टर डेटा कलेक्शन द रिसर्चर हॅज टू कॉन्सन्ट्रेट अटेन्शन ऑन डेटा प्रोसेसिंग, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. जो तुम्हाला डेटा तुम्ही कलेक्ट केला आहे तर रिसर्चरचं कॉन्सन्ट्रेट कुठे असणार किंवा अटेन्शन कुठे असणार? त्या डेटावर प्रोसेसिंग होणं, प्रोसेसिंग झाल्यानंतर ॲनालिसिस करणं आणि इंटरप्रिटेशन ऑफ डेटा करणं. वन्स डेटा आर रिप्रेझेंटेड इन अ प्रिसाइज फॉर्म, द युजर ऑफ डेटा हॅज टू बी अंडरस्टँड इट प्रॉपरली. जो तुम्हाला डेटा तुम्ही जो कलेक्ट केला आहे त्याच्यावर प्रोसेस केलेली आहे, त्याच्यावर ॲनालिसिस केलेला आहे, तो तुम्ही अंडरस्टँड प्रॉपरली केलेला आहे, समजून घेतलेला आहे. द प्रोसेस ऑफ इंटरप्रिटिंग द डेटा फ्रॉम इट्स प्रिसाइज फॉर्म इज कॉल्ड डेटा इंटरप्रिटेशन. म्हणजेच डेटा कलेक्ट केला, त्याच्यावर तुम्ही प्रोसेस केली, ॲनालिसिस केलं आणि नंतर तुम्हाला जो डेटा आहे तो तुम्ही समजून घेतला, तुम्हाला काय नक्की त्या डेटामधून नेमकं काय करायचं आहे, त्याला इंटरप्रिटेशन असं म्हटलं जातं. त्याचे 2 मेजर आस्पेक्ट आहेत. फर्स्ट इज एस्टॅब्लिश्ड कंटिन्युटी इन रिसर्च बाय लिंकिंग द रिझल्ट ऑफ अ गिवन स्टडी विथ अनदर स्टडी. तुम्हाला रिसर्चमध्ये कंटिन्युटी ठेवली पाहिजे. लिंकिंग रिझल्ट मिळवण्यासाठी कंटिन्युटी ठेवली पाहिजे. तसंच हा जो स्टडी आहे तो त्या रिलेटेड दुसरा स्टडी करता येणार.
एस्टॅब्लिशेस सम एक्सप्लेनेटरी कन्सेप्ट. ही कन्सेप्ट आहे ज्या थ्रू तुम्ही ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन केलं पाहिजे. नेक्स्ट आहे बघा हायपोथेसिस टेस्टिंग. तुम्हाला तुमचा जो फोर्थ नाही, तुम्हाला एक पॉईंट होता, फिफ्थ पॉईंट, डेव्हलपिंग वर्किंग हायपोथेसिस. तुम्ही हायपोथेसिस काय केलं, डेव्हलप केले, गृहीतके डेव्हलप केली. त्यासाठी तुम्ही काय केलं, टेंटेटिव्ह एक्सप्लेनेशन ऑफ द प्रॉब्लेम्स किंवा टेंटेटिव्ह सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम अंडर इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलं. त्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय, हायपोथेसिस जे आहे ते टेस्ट केले पाहिजे. मग ते टेस्टची काही पद्धत आहे किंवा टेस्टचे काही टाईप्स आहेत. ची टेस्ट म्हणा, टी टेस्ट म्हणा. या टेस्टमध्ये तुम्ही ते हायपोथेसिस कुठे बसत आहे ते तुम्ही काय करणार, टेस्ट करणार. आफ्टर डेटा अनालिसिस द रिसर्चर इज इन अ पोझिशन टू टेस्ट द हायपोथेसिस विच ही हॅड फॉर्म्युलेट अर्लियर. ही is in a position to know whether a fact support the hypothesis or they happen to be contraries. For this testing of hypothesis is necessary. टेस्टिंग करणं हायपोथेसिस हे गरजेचं आहे. व्हेरियस टेस्ट आहेत बघा, ची टेस्ट, टी टेस्ट आर डेव्हलप बाय स्टॅटिस्टिक फॉर सच टेस्टिंग. The hypothesis can be tested through the use of one or more of such tests as per the nature of research project. तुम्हाला नेचर म्हणजेच काय, स्वरूप जसं असेल रिसर्च प्रोजेक्टचं त्याप्रमाणे तुम्हाला हायपोथेसिस काय केले पाहिजे, टेस्ट केली पाहिजे. ही पद्धत आहे. ची टेस्ट म्हणा, टी टेस्ट म्हणा. हे ची टेस्ट म्हणजेच ची स्क्वेअर टेस्ट किंवा टी टेस्टचं डिटेल एक्सप्लेनेशन थर्ड युनिटमध्ये आहे. त्यावेळी मी तुम्हाला प्रॉपर डिस्कस करेन. ची टेस्ट म्हणजे, ची स्क्वेअर टेस्ट म्हणजे काय, टी टेस्ट म्हणजे काय. सच टेस्टिंग विल रिझल्ट इन आयदर ॲक्सेप्टिंग द हायपोथेसिस ऑर रिजेक्टिंग. तुम्ही जे टेस्ट केला आहात हायपोथेसिस ते तुम्ही ॲक्सेप्ट करू शकतात आयदर किंवा रिजेक्ट करू शकतात. हायपोथेसिस टेस्टिंग इज अन इम्पॉर्टंट स्टेप्स इन द रिसर्च प्रोसेस. Statistics have developed certain tests such as chi test, chi square test, t test, f test, etc. for hypothesis testing. The testing of hypothesis will result in either accepting the hypothesis or rejecting it. या प्रश्नामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार या पॉईंटमध्ये, तर हायपोथेसिस टेस्टिंगच्या पद्धत आहेत कोणत्या, ची टेस्ट, ची स्क्वेअर टेस्ट, टी टेस्ट, एफ टेस्ट. हायपोथेसिस टेस्ट का केले जातात, कारण ते आयदर ॲक्सेप्ट केले जातात किंवा रिजेक्ट केले जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये हायपोथेसिस टेस्टिंग इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन अ रिसर्च प्रोसेस. ही इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. त्यामुळे एवढं या पॉईंटमध्ये तुम्ही लिहा एक्झामला. लास्ट पॉईंट आपला राहिलेला आहे प्रिपरेशन ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. तुम्हाला सगळ्यात शेवटी रिसर्च प्रोजेक्ट तयार करावा लागतो, अहवाल तयार करावा लागतो. त्या अहवालामध्ये तुम्ही जे 11 पॉईंट बघितलात ते झाल्यानंतर तुम्ही रिसर्च प्रोजेक्ट फायनली करू शकतात. म्हणजे प्रोजेक्ट तुमचा, ॲक्च्युअल प्रोजेक्ट तुमचा कंप्लीट झाला. त्यातलं एक्सप्लेनेशन बघूया. तुम्हाला जो 12वा पॉईंट आहे त्यामध्ये पूर्ण तो पॉईंटच इम्पॉर्टंट आहे. त्या पॉईंटवर फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात, ट्रू आणि फॉल्स येऊ शकतात. त्यामुळे हा पॉईंट चांगला करून ठेवा. द लास्ट अँड द कन्क्लुडिंग स्टेप इन द रिसर्च प्रोसेस इज प्रिपरेशन ऑफ रिसर्च रिपोर्ट. सच रिपोर्ट द रिसर्चर गिव्स डिटेल्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. आता डिटेल्स कशाचे तो देतो आहे रिसर्चर, जो रिसर्च करतो त्याला रिसर्चर असं म्हटलं जातं. तो काय काय कोणते कोणते डिटेल्स देतो आहे, तर रिसर्च प्रॉब्लेम, ऑब्जेक्टिव्ज ऑफ रिसर्च, हायपोथेसिस, रिसर्च डिझाईन, डेटा कलेक्टेड, कन्क्लुजन ड्रॉ अँड रेकमेंडेशन मेड. रेकमेंडेशन म्हणजे काहीतरी सजेस्ट करायचं असेल, काहीतरी तरतुदी हव्या असतील, काय राहिलं असेल तर मग ते रेकमेंडेशन प्रोव्हाइड केल्या जातात. या ठिकाणी तुम्हाला एकच पॉईंट आता वाचलेल्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. डिटेल्स, कसले डिटेल्स रिसर्चरला द्यावे लागतात, तर हे मी जे वाचलेत
ते सगळे डिटेल्स त्याला द्यावे लागतात. हिअर द रिसर्चर एक्सप्लेन द डिटेल्स ऑफ हिज रिसर्च वर्क इन अ सिस्टमॅटिक अँड कॉम्पॅक्ट मॅनर. रिसर्चर एक्सप्लेन करतो की आपण कितपर्यंत काम केलेलं आहे, रिसर्च वर्क काय केलेलं आहे, काय पद्धतशीरपणे कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, तो एक्सप्लेन करत असतो. इट इज research reporting to the sponsoring agency and an outcome of the whole lengthy research process completed by the researcher. Research reporting to the sponsoring agency ला काय करतो, आउटकम देतो आहे तो. स्पॉन्सरिंग एजन्सी असेल, एखादा बिझनेस स्पॉन्सरिंग एजन्सी ज्याने रिसर्च करायला सांगितलं आहे त्याला रिसर्चर आउटकम देतो आहे की माझा रिसर्च रिपोर्ट कंप्लीट झालेला आहे. रिसर्च रिपोर्ट इज नॉर्मली प्रिपेअर इन अ सुटेबल फॉर्मॅट फॉर द कन्व्हिन्सिव्ह ऑफ रीडर्स. रिसर्च रिपोर्ट कसा दिला जातो, सुटेबल फॉर्मॅटमध्ये, कन्व्हिनियन्स ऑफ रीडर्स, म्हणजे जो वाचणार आहे रिसर्च रिपोर्ट त्याला तो सोयीस्कररित्या वाचता आला पाहिजे. इट ॲक्ट ॲज कम्प्लीट, कॉम्पॅक्ट अँड सेल्फ एक्सप्लॉरेटरी डॉक्युमेंट फॉर रेफरन्सेस पर्पजेस अँड ऑल्सो फॉर follow-up measures. Recommendation are made main component of the research report. Recommendation म्हणजे तरतुदी किंवा सजेशन दिल्या जातात रिसर्च रिपोर्टमध्ये. हा अशा पद्धतीने आजचा हा क्वेश्चन कंप्लीट झाला. ठीक आहे. नेक्स्ट आपण डी पार्ट बघूया नेक्स्ट लेक्चरला. कॅरेक्टरिस्टिक्स ऑर इसेन्शियल्स ऑफ गुड रिसर्च. ओके, थँक्यू सो मच.